लाखांच्या वरती चालली होती. आपण पहिल्या लाटेमध्ये हे जे बेड्स होते ते आपण 3.5 लाखाच्या वरती त्याची क्षमता नेली होती. 3.5 लाखाच्या वरती. मला एक दुसरं राज्य दाखवा. चीननी 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं. आपण 17 दिवसामध्ये आपल्या मुंबईमध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं. कोविड केअर सेंटर. मला एक राज्य असं दाखवा. योगींनी केलं होतं, मोदीजींनी केलं होतं, दुसऱ्या कोणत्याही राज्यांनी केलं होतं? नाही केलं. आणि म्हणून तुम्हाला एक नक्कीच मी भाग्यवान मानतो की तुम्ही सगळे मला कुटुंबातील एक, आणि काही जण म्हणतात साहेब तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात, म्हणून मी या कव्हरवरती लिहिलेलं आहे कुटुंब प्रमुखाचा वचननामा. हा माझा वचननामा आहे. हा माझा वचननामा आहे. आणि त्याच्यावरती मी हेच लिहिले आहे, स्वावलंबी महाराष्ट्र, सर्वोत्तम महाराष्ट्र. याच्यासाठी आता आपल्यालाच पुढे यावं लागेल. हे अमर हे मुद्दा म्हणून दाखव सगळ्यांना. आणखीन तुला कॉपी पाठवतो आणि सविस्तर वचननामा पण देईन. हां, बाकीचे मुद्दे जसं मी सांगोल्याच्या सभेमध्ये सांगितलं, तिथले आपले उमेदवार दीपक आबा त्यांनी एक लिस्ट वाचली. जसं आता अमरनी सांगितले ना की अमुक नाही, तमुक नाही, हे नाही, ते नाही, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे माझ्यासमोर पण ठेवले. पण मी तुमच्या समोर आज अमरला सांगतोय, अमर ही लिस्ट मी आता घेणारच नाही तुझी. हे आत्ता तू जे काय मागतोय हे मी इकडे ऐकणारच नाहीये. पण तू जेव्हा ही लिस्ट आमदार होऊन मला विधानसभेत देशील तेव्हा मी तुझं हे सगळ्याच्या सगळं शब्दाच्या शब्द मागेन, ऐकेन. आता या किती मागण्या आहेत? 10-15 मागण्या आहेत. भरपूर मागण्या आहेत. भरपूर मागण्या मान्य करण्याची जबाबदारी, मंजूर करण्याची जबाबदारी माझी. पण माझं एकच मागणं तुम्ही मान्य करायचं आहे. मंजूर? तुमच्या सगळ्या मागण्या मान्य, पण माझं एकच मागणं आहे. काय? तुमचं निवेदन जे आहे ते आमदार अमर दादा यांनी मला विधानसभेत द्यायचं. ठरलं आपलं? नक्की तुमच्यावरती जबाबदारी टाकू. मग आता सगळी मतं, महाविकास आघाडीची मतं ही आपल्याला अमरला दिलीच पाहिजेत. मी अपक्ष ओळखत नाही, महायुतीला तर आता उभंच करत नाही मी. हा नाही, बीजेपीच्या बी टीम आहेत, सी टीम आहेत. मुद्दा म्हणून आपल्याला अपशकुन करायला काही जण उभे केलेत. वाटेल ते बोलतील, वाटेल ते सांगतील. पण आता जर का मशालीला मत नाही दिलं आणि जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना जर का आपण मत दिलं नाही, मग हात असेल तिकडे हात, तुतारी फुकणं